नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत नूडल्स। कॉर्न नूडल्स बनवणार आहोत आपण। एकदम मस्त असे कॉर्न नूडल्स बनवणार आहोत। लहान मुलांना आवडतील असे हे नूडल्स बनवणार आहोत आपण। एकदम मस्त बनतात, खूप छान बनतात। नूडल्स बहुतेकदा थंड झाल्यावर स्टिकी होतात, चिकट होतात किंवा त्याचा गोळा होतो, ते सुटसुटीत राहत नाही। पण आज आपण अशा प्रकारे नूडल्स बनवणार आहोत की ते सुटसुटीत पण राहतील आणि टेस्टी पण राहतील। तर चला पटकन रेसिपी सुरू करूया। आता कॉर्न नूडल्स बनवण्यासाठी आपण इथे गॅसवर एक साधी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला नूडल्स पहिले उकडून घ्यायचे। एक 2 मिनिट आपल्याला नूडल्स गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायचे। आता इथे पाणी गरम झालेलं आहे, बघू शकता। आता ह्या पाण्यामध्ये आपण नूडल्स घालणार आहोत। नूडल्स तुम्ही कोणत्याही कंपनीचे घेऊ शकता। अगदी छोटे पॅकेट मिळतात दुकानामध्ये, 5 रुपये 10 वाले, तेही सुद्धा घेऊ शकता तुम्ही। इथे मी नूडल्स पाण्यामध्ये घालत आहे। आता इथे आपण नूडल्स पाण्यामध्ये घातलेले आहेत। मी नूडल्समध्ये तोडले पण नाही आहेत, बघू शकता, तसेच्या तसे घातले अखंड। आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि नूडल्स आपल्याला 2 मिनिट पाण्यामध्ये शिजवायचे आहेत फक्त। जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत, 2च मिनिट किंवा 1-1.5 मिनिट ठेवला तरी चालेल, पण जास्त पण उकळून घ्यायचे नाहीत पाण्यामध्ये, नाही तर पूर्ण शिजवायचे नाहीत, त्यांना पूर्ण बॉईल करायचे नाहीत। 1-1.5 ते 2 मिनिटच आपल्याला हे गरम पाण्यामध्ये असे उकळून घ्यायचे। आता हे खुले आहेत, बघू शकता। आता इथे आपण 1 ते 1.5 मिनिट नूडल्स पाण्यामध्ये चांगले उकडून घेतलेले आहेत, जास्त वेळ उकडून घ्यायचे नाहीत। आता इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे, बघू शकता। तर हे नूडल्स आहेत जे आपण उकडून घेतलेले आहेत, ते ह्या थंड पाण्यामध्ये घालायचे, गाळून घ्यायचे आणि थंड पाण्यामध्ये घालायचे। आता इथे नूडल्स तुम्ही बघू शकता, आपण थंड पाण्यामध्ये काढून घेतलेले आहेत सर्व। गरम पाण्यामधून आपण ते थंड पाण्यामध्ये काढून घेतले, त्यामुळे काय होतं, ते थंड होऊन जातात, स्टिकी होत नाहीत। नंतर जेव्हा नूडल्स बनवून झाल्यावर ते एकदम चिकट होतात, गोळा होतो, ते गोळा होत नाही। अशा प्रकारे थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे किंवा धुवून घ्यायचे, पण शक्यतो थंड पाण्यामध्ये काढायचे, म्हणजे ते थंड होतात। आता हे नूडल्स आपले थंड झालेले आहेत। आता आपण काय करूया, एका गाळणीमध्ये हे नूडल्स आहेत ना, ते काढून घेऊया आणि हे पाणी आहे ना पूर्ण निथळून काढून घेऊया। पाणी टाकून द्यायचं, नूडल्स फक्त गाळून घ्यायचे। आता हे निथळायला ना असंच ठेवून देऊया ह्याच्यामध्येच, गाळणीमध्येच। आता नूडल्स बनवण्यासाठी आपण इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। पसरट भांडं ठेवायचं, पॅन ठेवायचं। इथे मी पसरट अशी कढईच ठेवलेली आहे। आता यामध्ये थोडंसं तेल घालूया, जास्त तेल पण वापरायचं नाही आहे। इथे मी 2च चमचे तेल घातलेलं आहे। आता तेल गरम झालं, यामध्ये काय करायचं आहे, एक कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला कांदा आहे तो घालायचा। एक हिरवी मिरची मी बारीक चिरलेली आहे, ती घालत आहे। आता कांदा आणि हिरवी मिरची आहे ती परतून घ्यायची, कांदा हलका परतून घ्यायचा आहे। हिरवी मिरची घेतलेली मी, ती सफेद मिरची असते ना, ती घेतलेली आहे। एकदम हिरवी अशी डार्कवाली मिरची नाही घेतलेली आहे, कारण डार्क मिरची खूप तिखट असते। आपण जर लहान मुलांना हे नूडल्स बनवून देत आहोत तर आपण ती मिरची कमीच ठेवायची, कमी तिखटवालीच घ्यायची। सफेद मिरची तिखट नसते, ती मिरची यूज करायची, किंवा तुम्ही मिरची नाही वापरली तरी चालेल। आता कांदा ना हलका परतून घेऊया। इथे आपण कांदा हलका परतून घेतलेला आहे। आता यामध्ये भाज्या घालणार आहोत आपण काही। इथे एक गाजर मी बारीक चिरून घेतलेला आहे, शिमला मिर्च बारीक चिरलेली आहे एक। इथे 1 वाटी कोबी घेतलेली आहे। आता इथे गाजर, शिमला मिर्च आणि कोबी आपण बारीक चिरून घेतलेलं आहे। भाज्या तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जशा पाहिजेत तशा, आणि भाज्या तुम्हाला ज्या पाहिजेत त्याही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। आता इथे गाजर, शिमला मिर्च आणि कोबी आपण बारीक चिरून घेतलेली आहे, हलकी परतून घ्यायचे। गॅस स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवर हे परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण कॉर्न घालणार आहोत, आता ते पण परतून घेऊया। तुम्ही इथे कोणत्याही प्रकारच्या भाज्या वापरू शकता, आणि भाज्या घातल्यामुळे नूडल्स खूप छान बनतातच। शिवाय नूडल्स लहान मुलांना आवडतातच खायला, आणि भाज्या आपण जातात त्यांच्या पोटात,
त्यासाठी भाज्या वापरायच्या. आणि इथे तुम्ही कोणत्याही भाज्या वापरू शकता, एकदम मस्त लागतात भाजी घातलेले नूडल्स. आता इथे आपण कॉर्न घातलेले आहेत. कॉर्नच्या जागी तुम्ही मटार घातले हिरवे तरी चालतील. आपण इथे कॉर्न वापरले आहेत. आपण आज कॉर्न नूडल्स बनवत आहोत. गॅस स्लो ठेवायचा आहे आणि याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला एक अर्धा मिनिट भाज्या चांगल्या ना शिजवून घ्यायच्या आहेत. आता झाकण काढूया. एक अर्धा मिनिट आपण झाकण मारून ह्या भाज्या चांगल्या शिजवून घेतलेल्या आहेत. बघू शकता, म्हणजे भाज्या कशा कच्च्या राहणार नाहीत, कारण नूडल्स आपले उकडून घेतलेले आहेत आपण, त्यामुळे ते जास्त काय आपल्याला शिजवायचे वगैरे नाही आहेत. नंतर सगळं परतूनच घ्यायचं आहे. त्यामुळे भाज्या पहिले ना झाकण ठेवून शिजवून घ्यायच्या. आता इथे आपले कॉर्न वगैरे सगळे ना वाफवून झालेले आहेत एक प्रकारे. यामध्ये मी एक टॉमॅटो पण घालत आहे. टॉमॅटो मी नंतर घालते, कारण टॉमॅटो आधी घातला ना तर त्याचं पाणी सुटेल, टॉमॅटो पूर्ण मेल्ट होऊन जाईल, यासाठी मी नंतर टॉमॅटो घालत आहे. टॉमॅटो शिजायला काय वेळ लागत नाही, त्याच्यामुळे मी टॉमॅटो नंतर घातलेला आहे. आणि टॉमॅटो नाही घातला तरी चालेल, काही हरकत नाही. इथे आपण रेड चिली सॉस घालत आहोत 1 चमचा. इथे टोमॅटो सॉस घालत आहोत 1 चमचा. इथे मी शेजवान चटणी घालत आहे, ती पण 1 चमचा घातले. आवडीनुसार घाला तुम्ही तिखट वगैरे. आता यामध्ये सोया सॉस घालत आहोत आपण 1 चमचा. आता हे सर्व ना मसाले मिक्स करून घेऊया. आपण जे सॉसेस घातलेले आहेत सर्व, ते सर्व सॉसेस मिक्स करून घेऊया. इथे आपण 1-1 चमचा सर्व सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि 1 चमचा शेजवान चटणी घातलेली आहे टेस्टसाठी, चवीसाठी. आता सर्व मिक्स करून घेऊया. आणि नूडल्सच्या पॅकेटमध्ये एक पॅकेट असतो मसाल्याचा, तो पण मी पॅकेट याच्यामध्ये घालत आहे. मी कोणत्याही प्रकारचा नूडल्स वापरू शकता. त्याच्यामध्ये एक पॅकेट असतो मसाल्याचा, तो मसाल्याचा पॅकेट मी याच्यामध्ये फोडून घातलेला आहे. इथे मी थोडंसं लाल तिखट घालत आहे. बघू शकता, अगदी पाव चमचा लाल तिखट घालत आहे आणि थोडंसं मीठ. इथे आपण थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे पाव चमचा आणि थोडंसं मीठ. चवीसाठी आपण लाल तिखट घातलेलं आहे. तसं तर आपण सॉसेस घातलेले आहेत, चिली सॉस वगैरे, मिरच्या वापरलेल्या आहेत, पण तरी देखील मी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखटची जी चव असते वेगळी, त्यासाठी मी लाल तिखट वापरलेलं आहे, त्याच्या वेगळ्या चवीसाठी. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आता हे सॉसेस सर्व मिक्स झालेले आहेत. आता यामध्ये आपण जे नूडल्स गाळणीमध्ये ठेवले होते पाणी निथळायला, ते घालणार आहोत. आता यामध्ये नूडल्स मिक्स करून घेऊया. आता नूडल्स चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये. बघू शकता, एकदम मस्त दिसतंय. 1-2 मिनिट आपल्याला हे नूडल्स ना चांगले याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत, या सॉसेसमध्ये आणि या भाज्यांमध्ये. नूडल्स चांगले मिक्स करायचे आहेत. नूडल्स तुटले तरी चालतील, खूप काही होत नाही नूडल्स तुटले तरी. मी आता हे नूडल्स चांगले परतून घेणार आहे. नूडल्स मी थोडे तोडणार पण आहे, अखंड ठेवणार नाही आहे. असे चमच्याने ना तोडून घ्यायचे, तसंच्या तशा अखंड ठेवायचे नाहीत, मग त्याचा गोळा होत नाही तोडल्यामुळे. अखंडच्या अखंड ठेवले ना की ते गोळा होतो नंतर. तर चमच्याने ना तोडून घ्यायचे, म्हणजे ते मस्तपैकी तुटले पण जातात, जास्त लांब लांब नाही राहणार आणि ते स्टिकी होणार नाहीत, गोळा होणार नाहीत, खुले खुले राहणार. यामध्ये मी इथे कोथिंबीर घालते बारीक चिरलेली. आता मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिट आपल्याला हे मीडियम गॅसवर चांगले नूडल्स परतून घ्यायचे. आता इथे स्पॅटुलाने आपण नूडल्स चांगले परतून घेतलेले आहेत 2 मिनिट. बघू शकता, एकदम मस्त झालेले आहेत. सॉसमध्ये चांगले नूडल्स परतून घ्यायचे. बघू शकता, खुले खुले झालेले आहेत, बिलकुल गोळा नाही झालेला आहे. आणि हे असेच राहणार. तुम्ही 4 तास ठेवा, 5 तास ठेवा, तरी देखील हे असेच खुले खुले राहणार, त्याचा गोळा होणार नाही. एकदम मस्त झालेले आहेत आणि टेस्ट एकदम भारी असते, कारण आपण सर्व प्रकारचे सॉसेस वापरलेले आहेत, भाज्या वापरलेल्या आहेत. लहान मुलांसाठी म्हणून भाज्या खरंच वापरायच्या, नुसते नूडल्स बनवायचे नाहीत, फक्त नूडल्स असे, म्हणजे मुलांच्या पोटात भाज्या पण जातात त्यासाठी. आता इथे मस्त असे नूडल्स आपले तयार झालेले आहेत, कॉर्न नूडल्स. बघू शकता, व्यवस्थित परतून घेतलेले आहेत.
एक 2 मिनिट चांगले परतून घ्यायचे, म्हणजे सगळे सॉसेस आणि नूडल्स एकजीव होतील यासाठी. आता हे सर्व मिक्स करून झालेले आहेत. आपले इथे कॉर्न नूडल्स तयार झालेले आहेत. बघू शकता खूप छान झालेले आहेत, मस्त झालेले आहेत कॉर्न नूडल्स. आता आपण ते सर्व करूया. इथे आपले कॉर्न नूडल्स तयार झालेले आहेत. बघू शकता एकदम मस्त असे कॉर्न नूडल्स आपले तयार झालेले आहेत. बघा एकदम मस्त झालेले आहेत कॉर्न नूडल्स. बिलकुल पण स्टिकी नाही आहेत नूडल्स. बघू शकता गरम आहेत. आता हे गरम आहेत, पण थंड झाल्यावर सुद्धा हे असेच राहणार आहेत. बिलकुल स्टिकी किंवा बिलकुल चिकट गोळा होणार नाही यांचा. असे खुले खुले राहणार आहेत हे नूडल्स. एकदम मस्त बनतात हे नूडल्स. आपण यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या वापरलेल्या आहेत, सॉसेस वापरलेले आहेत, त्यामुळे खूप टेस्टी पण झालेले आहेत. एकदम मस्त बनतात हे कॉर्न नूडल्स. बघू शकता तुम्ही मस्त झालेले आहेत. लहान मुलांना आवडतील असे हे कॉर्न नूडल्स झालेले आहेत आपले. आणि तुम्ही करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.